देव, देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागरे. काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. हा महाशिवरात्रीचा आपला महावैष्णव मेळावा आणि हा आनंद मेळावा सच्चिदानंद संत श्रीपाद बाबांच्या पुण्यस्मरणानंतर लगेचच एका महिन्यात किंवा 1.5 महिन्यात येणारा हा वैष्णव मेळावा आहे. बाबांचं फार बारीक लक्ष असते प्रत्येक गोष्टीवर. एखादा महावैष्णव मेळावा करायचा म्हणजे तिथल्या मंडळीवरती लोड येतो, आपल्यावरती काही आर्थिक लोड येतो. सर्व मंडळी मुंबई पुण्यामध्ये पोटापाण्याच्या निमित्तानं गेलेली असतात. त्यांना सुट्ट्यांचा प्रॉब्लेम, धावपळ आणि लगेच असे कार्यक्रम करायचं म्हणजे तुमची होणारी धावपळ लक्षात घेऊन कधी कधी लगेच कार्यक्रम आहे तर करायचा का, गरज आहे का, असे बाबा विचारत असतात. पण या वेळेला बाबांनी काही विचारलं नाही. तसं बाबा लगेच म्हणाले, आपल्याला आता जायचं नाही भाषावाडी लोक. म्हणजे त्यांच्या अंतकरणाला जर समजून घेतलं, साधुसंतांच्या अंतकरणाला जर आपण समजून घेतलं, तर असे वैष्णव मेळावे जे आमचं ध्यान एका सनातन तत्वावर, हिंदू राष्ट्रावर केंद्रित व्हावं म्हणून अगदी अखंड असे मेळावे व्हावेत याच्यासाठी त्यांचं अंतकरण तळमळत असतं. पण आमचा विचार करून, आमच्या अडचणींचा, आमच्या अडथळ्यांचा, आमच्या धावपळीचा, आमच्या जे काय असेल त्याचा विचार करून थोडंसं कधी कधी आमच्या कलाने विचार करतात. जायचंय का, चिखलीला जायचंय, येणार आहे तुम्ही? हा, मग जर तुम्ही येणार असेल तर मग चला, मी जाणार आहे. बघा आठवण, काही मंडळींना शब्द बाबांचे आठवत असतील तर. मी निघालोय, मी ट्रेननं पुढे चाललोय, तुम्हाला सुट्टी आहे का, तुम्ही येणार आहे का? आणि मग आमचं नियोजन होत. आता बाबा चाललेत, आता आपल्याला जायचं आहे. बाबा चाललेत, आपल्याला जायचं आहे. बाबा चाललेत, आपल्याला जायचं आहे. हा विचार किती दिवस योग्य आहे? हाच विचार आपल्याला किती दिवस योग्य आहे? आज बाबा म्हणतात मी चाललोय पुढे, तुम्ही येणार आहे का? आज बाबा ध्येयाने आपल्या बरोबर आहेत आणि म्हणून ते व्यक्त होतात. एक 5-10 मिनिटं जरी बस लेट झाली कोणामुळं तरीही ते व्यक्त होतात. आणि काही कारणानं, प्रारब्धाच्या कालगतीनं जरी एखाद्या साधकाच्या घरात काही प्रसंग घडला असेल, उदाहरण म्हणून सांगतो, अभिमन्यू हा महाभारताच्या त्या युद्धामध्ये धारातीर्थी पडल्यानंतर भगवान श्रीकृष्णाचा भाव जर बघितला तर त्यावेळेला भगवंताच्या डोळ्यातून अश्रू टिपलेले दाखवले, पाहिले. म्हणजे तो सर्व जाणत होता ना, त्याला माहित आहे जाणार आहे हा अभिमन्यू, माझं प्रयोजन आहे. त्याला नाही इथं वापर केला, त्याचा विनियोग इथं नाही केला तर ह्या महायुद्धामध्ये अजून काहीतरी होऊ शकतं. एक लाडका शिष्य, भाचा
युद्धामध्ये पारंगत असलेला, ज्यांना आपण पुढची पिढी म्हणतो, अशा पुढच्या पिढीतला एक तरुण उमदा धर्माचं कार्य पुढे नेणारा असा अभिमन्यू ज्या वेळेला त्या चक्रव्यूहामध्ये जातो आणि भगवंताच्या डोळ्यातून अश्रुधारा आलेले आपण पाहतो. म्हणजे भगवंताचं जरी प्रयोजन तसं असलं तरी भगवंताला अंतःकरण आहे. आणि भगवंतांच्या अंतःकरणामध्ये कोण आहे? असे अभिमन्यू आहेत. आता भगवंत आणि बाबा, उघडे परब्रह्म सद्गुरु मूर्ती, पुरवती आरती शिष्याची. अभिमन्यूचा भाव होता, तुमच्या युद्धामध्ये मला जर येणार असेल तर मी तयार आहे, नाही का? आणि असे अभिमन्यू त्यांच्या अंतःकरणात असतात. अशा अभिमन्यूंना जेव्हा कालगतीनुसार जावं लागतं तेव्हा त्यांचं अंतःकरण द्रवतं आणि त्यांच्याही डोळ्यातून अश्रू येतात. आणि म्हणून इथं असणाऱ्या प्रत्येकाचं कनेक्शन बाबांच्या अंतःकरणामध्ये, बाबांच्या हृदयामध्ये आहे. आणि म्हणून संख्या किती आहे महत्वाचं नाही, पांडव 5च होत, पण जे आहेत त्यांना निपुण, निर्धार, दृढ निश्चयात्मक भाव निर्माण करून, भाव धारण करून त्यांच्यामध्ये त्यांना या देव देश धर्माच्या कार्यामध्ये सक्रिय करायचं. आणि म्हणून आपण सक्रिय झालो का आपल्याला बाबांनी सक्रिय केलं? केलं नाही का? आता किती सक्रिय झालेले आहेत आणि किती अजून काठावर उभं राहून आत पोहण्याचा आनंद घेत आहेत, त्यांच्याकडे बघत आहेत. विश्वात्मके देवे या छोट्याशा ग्रंथामध्ये बाबांनी महात्म्यांचं संदेशातून त्याच्यामध्ये वाक्य आहे की अधिकारापेक्षा सक्रियतेला जास्त महत्व आहे. आज अधिकारानं फिरणारे, अधिकारानं वावरणारे, अधिकारानं व्यासपीठावरती व्यासपीठ गाजवणारे भरपूर व्यक्ती, पण साधू संतांच्या अंतःकरणात असणाऱ्या धर्माच्या कार्यासाठी सनातन हिंदुत्व आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात जागृत व्हावं यासाठी, म्हणून आम्हाला सक्रिय करण्यासाठी स्वतः सक्रिय असणारे महात्मे हे फार कमी आहेत, फार कमी आहेत. आणि म्हणून महात्मा कोणाला म्हणायचं, संत कोणाला म्हणायचं, जर ती जी रीत आहे विनियोगाची ती जशीच्या तशी पुढच्या पिढीकडे सुपूर्द करून आपण त्याच्यापासून अलिप्त असतात, ते संत. कुठल्या आश्रमामध्ये आसक्त नाही आहेत, कुठल्या उपाधीमध्ये आसक्त नाही आहेत, कोणत्या लौकिकामध्ये आसक्त नाही आहेत. त्याच ग्रंथामध्ये बाबांचे एक वाक्य आहे, माझ्या गुरुचं नाव लौकिक व्हावा असा विचारानं जरी आपण काहीतरी कार्य करत असेल तरी सुद्धा त्या कार्यामध्ये दोष निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण गुरुभाव हा तद्रूप भाव आहे, तो निर्माण होतो. आणि जर गुरु जर आतताई असेल, गुरु जर लौकिकवाला असेल, गुरु जर उपाधीवाला असेल तरीही त्याच्या नावाचं लौकिक व्हावं असं त्या साधकांना वाटतं. आणि म्हणून आज बरेच गुरु महाराज आम्ही नाही लिहिलं, ते आमच्या साधकांनी लावलंय, म्हणून महामंडलेश्वर, आनंदभूषण, भागवताचार्य अशा काही जीवन गौरव पदव्या पुरस्कार घेऊन बसले. आणि राहो आता ह्याची ध्यान, ज्या ध्यानावर महात्म्याने आम्हाला आणायचं त्यांच्या अंतःकरणामध्ये ठरवलंय
त्या ध्यानापासून परावृत्त झालेत, अतिशय दूर निघून गेलेले आहेत, अधोगतीला गेलेले आहेत. आणि म्हणून बाबांचं वाङ्मय बघितलं तर, काल कोणीतरी साहित्य शब्द वापरला, आपण कधी कधी साहित्य शब्द वापरतो, जड जातं ते ऐकायला. हे वाङ्मय आहे. या वाङ्मयाचं जर अवलोकन, आता अवलोकन म्हणणं पण चुकीचं आहे, पण नीट अंतःकरणातून ते समजून घेतलं तर त्याच्यामध्ये एकच दिसतं, ती म्हणजे तळमळ, तो म्हणजे कळवळा. मूर्ती हे जन न देखवी डोळा, येतो कळवळा मनोनिया. आता इथे जन म्हटल्यानंतर आमच्यासारख्या मंडळींना काय वाटतं माहित आहे का? हे वाक्य आम्ही त्याच्यात नाही, आम्ही जनात नाही, आम्ही जड नाहीये, आम्ही जीव नाहीये, आम्ही कोण आहे? महाराज. आणि म्हणून सगळ्यात आधी जर महाराज कोणी विसर्जित केला असेल तर आपल्या बाबांनी केला सगळ्यात आधी. आता इथं महाराज विसर्जित करायचं म्हणजे काय करायचं आहे? म्हणजे काय करायचं आहे? राहू आता त्याची ध्यान, की ज्याच्यासाठी म्हणून बोध केलेला आहे, ज्या कारणासाठी बोध केला, अर्जुनाला कशासाठी बोध केलाय? गीता हा अर्जुनाला केलेला बोध आहे. बरोबर? बरोबर का? कुठे केला? कुठे केला अर्जुनाला बोध? कुठे केला? कुरुक्षेत्रावर. आम्ही कुठे आहोत? कुरुक्षेत्रावर आहोत. अर्जुनाला बोध करण्याच्या मिशाने गीता आहे. म्हणजे इथं अर्जुनाला केलेला बोध आणि केलेल्या बोधानंतर अर्जुन त्या बोधावर आरूढ होणं हे त्याचं प्रयोजन आहे. आणि हे प्रयोजन बाबांनी आपल्याला भगवत भावामध्ये विस्ताराने समजावून सांगितलेलं आहे. आता हे भगवंतांनी सांगितलं, त्याच्या अगोदरही आहे महाभारत. केवळ त्या द्वापर युगापुरतं आहे का? त्याच्यानंतरही साधू संतांनी सांगितलं. आम्हाला अर्जुन करून त्यांनी परत परत आम्हाला तो त्या बोधावर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण परत परत त्याच्यावरती आवरण येत नाही का? आणि आवरण परत परत काढावं लागतं. काल आमचे युवा वक्ते दर्शन भाऊनी विषय घेतला होता, आवरण नाही का? आणि त्याच्यामध्ये भास प्रकरणामध्ये आवरणाचा विषय आलेला. आज आणि गेली 70 वर्ष आणि त्याच्या अगोदर काही 400-500 वर्ष ज्या मुघलांनी, आतंकवाद्यांनी, गोऱ्यांनी आमच्यावरती राज्य केलं, सत्ता गाजवली, त्या मंडळींनी हेतुपुरस्पर अतिशय काटेकोर व्यवस्थापन करून आमच्यातलं हिंदुत्व, आमच्यातलं सनातन असणारं प्रेम, सनातनाबद्दलचं प्रेम, आमच्या गोमातेबद्दल आमच्याकडे असलेला अत्यंतिक कळवळा, आमच्या मंदिराबद्दल असलेलं आमचं तळमळ, ही बरोबर संपवली. आणि त्याच्यासाठी आम्हाला लुटलं, आमच्या माता भगिनीवर अत्याचार केले, हे तर आम्ही विसरलो. कारण त्या काळामधल्या त्या पिढीला फक्त माहित आहे, आम्हाला माहिती नाही. लांबच जाऊ देत, भारत पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर तिकडून ट्रेनच्या डब्याच्या डबे भरून यायचे. त्याच्यामध्ये भोगसून मारलेली पुरुष मंडळी आहेतच, पण त्याचबरोबर त्यांचा धाडस आणि त्यांची कृती एवढी विकृत होती की तिकडून त्या डब्यामध्ये त्यांनी विवस्त्र माता भगिनींना पाठवावं.
त्यांच्यावर अत्याचार करून जे काय असेल नाही का, आणि विवस्त्र करून पाठवावं, हे प्रतीक कशाचं होतं, हे का केलं जात होतं, हे कशासाठी केलं जात होतं. आणि तरीही हे सगळं चालू असताना त्याच कालखंडामध्ये बंगालमध्ये सुद्धा पूर्वेला हेच चालू होतं. आणि तिथं सुद्धा हिंदूंच्या माता भगिनीवर अत्याचार करून हिंदूंना संपवण्याचं कारस्थान चालू असताना तिथल्या काही हिंदू मंडळींनी रक्त सळसळलं त्यांचं, आणि त्यांनी संघटित होऊन त्या लोकांचा हा अधर्म मोडून काढण्यासाठी म्हणून युद्ध चालू केलं आणि अक्षरशः त्यांना कापायला सुरुवात केली. ज्यांना त्या इंग्रजांनी महात्मा अशी पदवी दिली, ज्यांना त्या इंग्रजांनी आणि आमच्यातल्या काही लाचारांनी राष्ट्रपिता म्हटलं गेलं, त्यांनी अगोदर हिंदूवर अत्याचार होत असताना त्यांना अहिंसा ठेवली नाही. त्यांना त्या धर्मातील लोकांना सांगावंसं वाटलं नाही की तुम्ही हे बंद करा, हा अत्याचार बंद करा, हा धर्म बंद करा. अशा पद्धतीने आपण नाही वागू शकत. मात्र ज्या क्षणी हिंदू पेटून उठला आणि हिंदूने त्यांना कापायला सुरुवात केली, तेव्हा हा बसला उपोषणाला. ह्याचं लेक्चर चालू झालं, अहिंसा बंद करा, हे असं नाही, हे बरोबर नाही, हे लोकांना मारू नका. अशा मंडळींना महात्मा ठरवलं गेलं. काल शर्ट टोपी आवरण कसं आणलंय बघा. टोपी म्हटलं तरी आम्ही काय म्हणतो, दुकानात गेल्यावर दुकानदार, अरे कोण, त्यानं कधी घातली होती, अरे तो बालड माणूस, त्यानं कधी घातली बघितले त्याच्या डोक्यावर टोपी. हा आमचा हा सनातन आहे ना. माऊलींच्या काळातले, तुकाराम महाराजांच्या काळातले जरी वारकरी बघितले तरी आमचे असे आहेत, धोतर नाही का. आणि याला नेहरू शर्ट कुठून, कोणत्या नेहरूनं घातला आणि का घातला. आणि असे कपडे घालून त्याचे काय काय फोटो आहेत. म्हणजे आवरण कसं आणलं की ह्याला तुम्ही ती टोपी म्हणा, ह्याला तुम्ही हा सदरा म्हणा. प्रत्येक शाळा कॉलेज मोठमोठे प्रकल्प असतील त्याला तेच नाव, आवरण. तोच एक महात्मा. आमच्या नेताजींनी कुठं तिकडे जपान मध्ये जाऊन एक हिंदवी सेना उभा केली, बटालियन उभा केली. त्याचं नेतृत्व एका महिलेकडे होत. विचार करा, आज यांच्या बोरख्यातून बाहेर येत नाही. सहज गेलतो बोगदेव घाटावर परवा, तिथे एक जोडपं आलं होतं. तिथे सायकलची स्पर्धा होती आणि त्या सायकलचं मोठं प्रतिकृती उभा केली होती, फोटो काढत होते. आता जोडपं आहे, मुलगा आहे, त्यांच्यातले होते आणि त्या सायकल बरोबर फोटो काढायचा. पूर्ण सगळं झाकलंय, म्हणजे मुलगा सगळं आहे. कशाचा फोटो काढतो मला काय कळेल. परत स्वतःचा काढला, स्वतः मात्र उघडा आहे, मस्त शर्ट पॅन्ट असं नाही का. आणि जी भगिनी होती ती मात्र पूर्ण बोरख्यात, आणि ती पण तशीच उभा आहे, फोटो काढ माझा फोटो. आता कशाचा फोटो निघणार आहे. एवढे धर्मांध हा सनातन धर्म आहे, जो इथं भारत माता, माता भगिनी नाही का, भगिनी निवेदिता वगैरे नाही का. आणि तिकडं आतापर्यंत महिलांना आंदोलन करावं लागलं की आम्हाला स्वतंत्र द्या इंग्रजांच्या इंग्लंडमध्ये तिकडे. आणि तरी सुद्धा आम्हाला ठरवलं गेलं की तुम्ही महिलांच्या बाबतीत असे आहात, तुम्ही जातीभेद करता,
आम्ही जर जातीभेद केला असता तर गार्गी, संत जनाबाई, संत मुक्ताई हे ज्ञान संपादन करून संत झाल्या का असे संत झालेत? मग त्यांना ते ज्ञान कोणी दिलं? कसं आलं त्यांच्याकडे? म्हणजे आमच्याकडे भेद होता कसा? महिलांना काय द्यायचं नाही, महिलांना शिकवायचं नाही, महिलांना एज्युकेशन द्यायचं नाही, असं होतं का आमच्याकडे? आणि कोण बरंच काही बाबा चाललंय की म्हणे कोणतरी आलं पुण्यामध्ये आणि त्याने ती पहिली शाळा काढली आणि तेव्हापासून मग आमच्या मुलींना शिक्षण भेटायला लागलं. मला जायचं नाही तुमच्या सामाजिक वादामध्ये. आणि तेव्हापासून ते महात्मा कुणी दिलेत ह्या डिग्री? कुणी दिलेत? समभावावर आरूढ करणाऱ्या माझ्या साधू संतांनी आमच्या भगिनींचं वाङ्मय आहे हो. दाखवा ना त्यांचं, दाखवा वाङ्मय त्यांचं. तरी आम्ही आरोप करतो आतापासून महिला शिक्षित झाल्या. तेव्हापासून त्यांनी शाळा काढली ना पहिली पुण्यामध्ये, तेव्हापासून शिक्षण भेटायला लागलं मुली. त्याच्या अगोदर आमच्या मुली शिकत नव्हत्या. किती आवरण आणायचं, किती कुणाला महात्मा ठरवायचं, त्यालाच किती दिवस महात्मा म्हणून वापरायचं, हे नीच राजकारण आमच्या ध्यानात आलं का? आपण विषयाकडे आमच्या ध्यानात आलं असतं का? आमच्या ध्यानात येतंय का? आमच्या ध्यानात आहे का? आणि मग आमचं ध्यान राहोता हे जी ध्यान होतंय का? नाही का? आणि म्हणून हे करत असताना म्हणजे साधू संत त्या तशा वातावरणामध्ये सुद्धा हा सनातन धर्म, हे सनातन वाङ्मय, हा सनातन अनुभव हा टिकून राहावा आणि हा पुढच्या पिढीपर्यंत पुढं वाहत राहावा, ही गंगा अशीच वाहत राहावी म्हणून अतिशय गनिमी काव्यानं उघड उघड साम दाम दंडभेद या रीतीनं देह जावा आत्वा राहो, पांडुरंगी दृढ भावो, अशा भावानं हे वाङ्मय जतन केलं, सांगितलं, पुढच्या पिढीकडे हा ठेवा सुपूर्द केलेला. आणि तेच कार्य या ठिकाणी बाबांचं सुद्धा चालू आहे. वाङ्मय तर भरपूर आहे. वेद, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण आणि उपनिषद, 10 उपनिषद. प्रत्येक शास्त्र तेच सांगत की आत्मा सनातन आहे, ब्रह्म सनातन आहे आणि तुम्ही तेच आहात. त्याचाच विस्तार आहे. पण त्याच्यावरती आवरण आणणारी मंडळी मात्र भरपूर निर्माण झाली. कई कंस भारत में पैदा हुए हैं, धर्म भी होगा, कर्म भी होगा, लेकिन शर्म नहीं होगी. आम्ही आमची शरमच गमावली. आम्हाला बाहेर मंडळी जी सांगतात तसा आमचा धर्म होतो. काय बोलायचं नाही. आणि म्हणून राहावं आता याची ध्यान. नाही का? परवा 1000 वर्ष झाली सोमनाथावर आक्रमण करून, आणि त्याच्यासाठी म्हणून एक सोहळा मोदींनी आयोजित केला. उदाहरण घेऊया आपण. आतापर्यंत असा सोहळा झाला होता का भारतामध्ये? काय गरज आहे? सोमनाथचं मंदिर ट्रस्ट बरोबर चाललेले आहे. भरपूर भक्त भाविक दर्शनाला जातात, दर्शन घेतात, आनंद घेतात, येतात परत. तशी काही गरज नव्हती. तरी सुद्धा तो एक कार्यक्रम त्यांनी घेतला का? आमच्या ध्यानातून गायब होते, आमच्या ध्यानातून गायब होते. मग 1000 वर्ष पुरतीच का? आणि मग त्यांनी परत आठवण करून द्यावी. एवढा वेळ आक्रमण झालं, एवढ्या वेळा लुटण्याचा प्रयत्न केला, आणि जर त्यांना जर केवळ सोनं आणि चांदीच लुटायची होती तर आपल्यातल्या काही मंडळींनी प्रस्ताव दिला होता, अरे तुम्हाला पाहिजे ना सोनं चांदी, हे घ्या, आम्ही घेऊन येतो. किती गाड्या भरून सांगा. पण
आमचं ते सनातन दैवत आहे, आमचं काळीज आहे, आमचं अंतकरण आहे, हे असं नका करू. आमचा हा सनातन धर्म, आम्ही धर्मप्रिय आहोत, आम्ही दयाळू आहोत, आम्ही समजावून सांगतो. पहिल्यांदा आम्ही ऍक्ट होत नाही लगेच, आम्ही समजावून सांगतो. तरी त्यांनी ते ऐकलं नाही. आले, संख्येनं जास्त असतील, सेना असेल भरपूर, काही राजांनी प्रयत्न केला आणि त्याच्यानंतरही ते आल्यानंतर तिथं असणाऱ्या पुजारी मंडळी, जे सेवक मंडळी, त्यांनी त्या शिवलिंगाला अक्षरशः मिठीत घेतलं, मिठी मारली, त्याच्या संग त्याला कव्हर केला की बाबा आम्हाला हे करा, पण आमच्या शिवलिंगाला काही करू नका. शिवलिंगा आम्हाला काही करा. तोच प्रसंग निर्माण झाला काही वर्षापूर्वी नवी मुंबईमध्ये. आम्हाला काही करा, पण आमचं शिवलिंग शाबूत पाहिजे. आणि त्यानं बाबांचा भाव जाणला, त्यानं तो जो आहे सकळ देवांचा जनिता, आमचा भाव जाणला आणि त्यानं चला जाऊया. आज बाबा तुमच्या प्राणप्रतिष्ठेमुळे तयार झालेलं हे शिवमंदिर दिसायला जरी छोटं असलं तरी तिथं माथा टेकवल्यानंतर मी काशी विश्वनाथला माथा टेकवतोय, मी सोमनाथला माथा टेकवतोय, मी महाकालला माथा टेकवतोय, मी केदारनाथला माथा टेकवतोय, मी ओंकारेश्वरला माथा टेकवतोय. जेवढे 12 ज्योतिर्लिंग आहेत त्या सगळ्यांचं बाबा त्या ठिकाणी अनुभूती होते की मी इथं आहे. आणि कोणीतरी काल उल्लेख केला की 13वं ज्योतिर्लिंग विश्वात्मकेश्वर, हे नाव जे टेक्नॉलॉजीवाले आहेत त्यांनी शोधून बघा. विश्वात्मकेश्वर असं नाव कुठल्याही महादेव मंदिराला भारतामध्ये नाही आहे. हा विनियोग त्या महात्म्यांचा. शोधून बघा, तुम्हाला विश्वेश्वर सापडते काशीचे, पण विश्वात्मा आणि विश्वात्मकेश्वर हे एकच ते हे शिवलिंग. आम्हा मासाळवाडीकरांना, आटपाडीकरांना, सांगलीकरांना जे काही ते त्याला त्याचं किती महत्व वाटतंय काही घेणं देणं नाही. जेवढं महत्व तुम्ही लवकर जाणून घ्याल तेवढाच तो तुम्हाला अनुभूतीला एक अनुभव आहे. आणि जे याचा अभिषेक करतात दररोज ते अप्पा आहेत. काय त्यांच्यावरती काय मंडळी म्हणतात ते अशा आहेत तशा आहेत असं करतात वगैरे वगैरे, सगळ्यावरती आरोप होत असतात. पण एकही दिवस चुकत नाही की ह्या शिवलिंगावरती बाबा अभिषेक किंवा त्याची पूजा होत. एकही तुम्ही पैसे देऊन एखादा भटजी ठेवा, तुमचं चुकणार आहे. पण मला त्यांची स्तुती करायची नाही, मला अनुभव सांगायचा आहे. एक दिवस काही कारणानिमित्त बाहेर गेले आणि जरासं लेट झोपले असतील काहीतरी आणि लेट आले. इथे लेट आल्यानंतर त्यांचा अनुभव आहे, साहेब तिथे येऊन बसले होते. वेअर आर यू? कुठे गेलास? तुला माहिती नाही मी 5:30ला ब्रह्ममुहूर्तावरती वाट बघत असते. कुठे गेला? बरोबर आहे का? अक्षरशः तो त्यांचा अनुभव. आणि मग त्यांनी काय त्याची आराधना केली असेल, काय काठी नाही घेतली. चुकलं माझं, काय चुकलंय माझं म्हणे, उद्यापासून असं होणार नाही. बाकीच्या मंडळीचं याला अनुमोदन आहे का मासावाडीकरांचं? मी सांगतो ते गोष्ट नाही आहे किंवा खोटं नाही आहे, बरोबर आहे का? आणि बाबा तेव्हापासून परत ते चालू आहे त्यांचं, नाही का? असो, ध्यानात येण्यासाठी, ध्यान दृढ होण्यासाठी, ध्यानामध्ये धारणा निर्माण होण्यासाठी हा संतांचा विनियोग आहे. कारण
आपण बघायला गेलं तर 4 देह चिंतन करतो आपण, नाही का? महाकारण, कारण, सूक्ष्म देह, स्थूल देह. बरोबर. बऱ्याच वेळेला काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात, आपल्याकडून होत नाहीत किंवा आपण करत नाही. समजून घ्या, पुढे जाऊया. मग आपण काय म्हणतो, ध्यानात होतं, माझ्या ध्यानात होतं पण विसरलो, नाही का? आता बाबांनी उदाहरण दिले त्या प्रकरणामध्ये. एका भाऊला सांगितलं, काय, मला ती जरा तसली टोपी आणा, आणि त्याने आणली आणि दिली बाबांना. झालं 4-5 महिने गेले असतील, परत ती टोपी खराब झाली असेल किंवा काहीतरी हे झालं असेल. मग नंतर फोन आला परत एकदा, भाऊ जरा ती तसली टोपी घेतली होती, घेऊन या बरं. हो हो बाबा आणतो. भाऊ गेले दुकानात. आता ते नाव नका विचारू, तो भाऊ कोण आहे ते नंतर प्रकरण वाचा. ते दुकानात गेले, टोपी हातात घेतली, बघितलं आणि त्यांना काहीतरी आठवलं. काय आठवलं, मागच्या वेळेला बाबांना मी टोपी दिली होती, पण त्याच काय दिलं, ह्या वेळेला दिली तर ह्याच पण काय सांगता येत नाही. टोपी राहिली तिथंच. भाऊ आले, परत फोन आला, आणली का? हा बाबा ती गेलतो आणायला, पण आता म्हणजे ध्यानात होत पण मनात होत का? ध्यानात होत, बाबांनी सांगितलं नाही का? आता ध्यानात पण कशामुळे आलं? बाबांची टोपी खराब झाली असेल म्हणून स्वतःहून ध्यानात आलंय का? चला जरा बाबांची एक टोपी आपण घ्यावी, जरा असं नाही आले का? नाही, त्यांनी फोन केला आणि मग दृष्टांत आणि सिद्धांत मागे कनेक्ट करायचा. त्यांनी फोन केला आणि ध्यानात आणून दिलं की टोपी पाहिजे, आणि मग आमच्याकडे कृती व्हायला लागली, नाही का? आता हे मी उदाहरण देतो सुरुवातीला पार्श्वभूमी सांगण्यासाठी. म्हणजे ध्यानात आणलं, दुकानात गेला पण मनात नव्हतं. समजलं? मनात नव्हतं म्हणून स्थूल देहाकडून ती कृती झाली नाही. नंबर 1, ध्यानात पाहिजे, ध्यानात असेल तर मनात येईल. स्थूल देहाकडे नंतर जाऊया. आणि मनात पण असेल तर स्थूल देहाकडून कृती होईल. बरोबर. आता ध्यानातच नसेल, थोडा वेळ तो पॉज घेऊया आपण. ध्यानातच नसेल, त्याच्या अगोदर थोडस ध्यान, मन आणि स्थूल देह त्याचा संबंध कार्यकारणाशी कसा आहे ते आपण समजून घेऊया, जो बाबाने आपल्याला सांगितलंय. ध्यान हा कारण देह आहे. ध्यान कारण देह आहे. महाकारणातून आपण कारण देहात येतो, म्हणून ध्यानाचा संबंध हा कारण देहाशी आहे. मनाचा संबंध सूक्ष्म देहाशी आहे आणि जड देहाचा संबंध हा कृतीशी आहे. ध्यानात असणं ते मनात येणं आणि मनात असलेलं या जड देहाकडून, इंद्रियाकडून कृतीत येणं, हा असा टप्पा आहे कार्याचा. पहिलं ध्यानात पाहिजे, मनात पाहिजे, आणि मग आपला स्थूल देह, इंद्रिय त्या कार्यामध्ये येतील. बरोबर. आता ध्यान म्हणजे कारण देह. कारण देहामध्ये काय काय आहे? प्रारब्ध, संचित, संस्कार, वासना. प्रारब्ध, संचित, संस्कार, हे आमच्या कारण, याला कारण देह म्हणायचं. महाकारणातून कारण मध्ये येण्यासाठी जे कारण आहे ते कारण म्हणजे प्रारब्ध, संचित,
हा ना, हे आहे. आता कारण देहाचा संबंध ध्यानाशी आहे. म्हणजे आमच्या जर प्रारब्धात संचितात तो संस्कार झाला नसेल तर आमच्या ध्यानात येणार नाही. म्हणून बाबांचं वाक्य असायचं बघा, भाऊ अनंत जन्मीचे संस्कार झालेले आहेत, ते सहसा सहजी निघणार नाहीत. आणि ते निघणार नाहीत म्हणजे आमच्या ध्यानात येणार नाही. समजलं? ध्यानाचा संबंध कारण देहाशी आहे. कारण म्हणजे प्रारब्ध आहे. प्रारब्ध म्हणजे अनंत योनीचे संस्कार आपण घेऊन आलेलो आहोत. आणि ते संस्कार एवढे मजबूत झालेले आहेत, एवढं त्याचं आवरण आलेलं आहे, त्या संस्कारांचं एवढं आवरण आलेलं आहे की आमच्या ध्यानामध्ये हा विषय सहजासहजी येत नाही. एक टप्पा, बरोबर. आणि त्याच्यामुळं मनात पण येत नाही आणि कृतीत पण येत नाही. आता प्रारब्धात असेल तसे संस्कार झाले असतील, साधू संतांचे संस्कार झाले असतील, म्हणजे जड भरत राजा, बरोबर, संस्कार झाले होते पूर्वी काहीतरी, पण त्या संस्कारापोटी भक्ती व्हावी म्हणून जंगलात गेल्यानंतर हरणीच्या प्रेमात पडल्यामुळं हरिण नको त्या वेळेला सोडून गेला आणि काळाने घाला घातला. ते झालेले संस्कार, ते ध्यान होतं, पण पुढच्या त्या हरणी गर्भानंतर परत जेव्हा जड भरत नावानं ज्या वेळेला परत मनुष्य देहामध्ये आला त्यावेळेला ते संस्कार होते. कशात होते? प्रारब्धात होते, जे संचितात होते. म्हणून बाबा सांगतात केलेलं वाया जात नाही आणि न केलेलं भोगायला येत नाही. होत, तुम्ही म्हणता ना, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. आता तो या भावा म्हणजे आता तुकाराम महाराज इथं अहंकार न बोलतायत का? कधी कधी आपल्याला हे प्रमाण वापरताना आमचा ठेवा होता, उपकार केला काय, असा भाव आहे का तुकाराम महाराजांचा? पुढे जे म्हटलेलं त्यांनी, तो या भावा म्हणजे सद्गुरूंनी माझ्यावरती भगवत भावाचं जे संस्कार केले त्या संस्कारामुळं तो ठेवा सापडला. सुटलं का? त्या संस्कारामुळं, नाहीतर नाही. तुम्ही संत मायबापच्या त्या पत्रधान्याला मध्ये आलंय, पुण्यकर्म मी भरपूर केले असतील पण ती फळाला येत नाहीत. का फळाला येत नाही? जोपर्यंत महात्म्याला आपण शरण जात नाही, साधू संतांना शरण जात नाही, तोपर्यंत कितीतरी कोटी पुण्य असू द्या, ती पुण्य फळाला येत नाहीये. आणि म्हणून प्रारब्धामध्ये नसलेलं आपल्या ध्यानात येईल का? नाही येणार. आता प्रारब्धात आहे भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा, कधी संत चरण पाहून. फळाला येण्यासाठी पहिल्यांदा संत कृपा पाहिजे, सद्गुरु कृपा पाहिजे, नाही का? आणि म्हणून मग हा जो अभंग आहे, राहो आता इथं राहो आता ह्याची ध्यान म्हणजे ते महात्मे आम्हाला त्या ध्यानावरती आरूढ करतात. म्हणजे कारण देहामध्ये नसलेला एखादा विषय, एखादं कार्य आपल्याकडून करून घेण्यासाठी म्हणून आमच्यावरती संस्कार करत असतात. आता जे चालू आहे त्याला जरा दुसरा विषय कनेक्ट केला म्हणजे समजेल आपल्याला. बाबांनी परवा विषय घेतला होता दर्शन, स्मरण आणि अनुभव. अनुभवाचा कदाचित तुमच्या अगोदर येऊन गेला असेल प्रारब्धामध्ये कधीतरी, पण त्याच्यावरती आवरण आलंय, त्याला परत दुसरे संस्कार झाले आणि आवरण आल्यामुळे तो अनुभव लोप पावलाय. अनुभव नाही असं नाही आहे. आता जे चालू आहे त्याला बाबांनी दुसरा शब्द वापरलाय अनुवाद. म्हणजे अनुभवाचं स्मरण करून देऊन परत त्याच्यावरती आरूढ करायचं, त्याला अनुवाद म्हटलेलं आहे, नाही का? म्हणजे हा अनुवाद चालू आहे आपला. आपला परमार्थ हा एक टप्पा पुढे आहे, लक्षात घ्या.
इतरांच्या पेक्षा अनुभवापर्यंत मर्यादित नाहीये. असेल तुम्हाला पण त्याच्या क्रिया चालू आहे. अनुवाद करण्याची क्रिया चालू आहे आहे. तुम्हाला. आहेच तुम्हाला अनुभव. फक्त तो अनुभवावर आलेलं झाडणी आवरण झाडणी केल्यामुळे गेलं की मग आतलं निवळ संख पाणी जसं वरचं शेवाळ बाजूला केलं की आतमध्ये तो झरा आहेच. तुका म्हणे झरा आहे मुळचा चिखरा. आता हे प्रमाण हे तर असं वापरूया आपण. आहेच तो आतमध्ये नाही का तैसा हृदयामध्ये असता सर्व सुखाचा आरामो का भ्रांतासी कामू. दुसरं प्रमाण आहे त्याचा. आणि मग मोटके गुरुमुखे उदजैत दिसे परी हृदयी. प्रत्यक्ष फावो लागे तैसे अपयसे. फावो लागे तैसे म्हणजे फॉलो करांतर इंग्लिश मध्ये. प्रत्यक्ष फावो लागे तैसे म्हणजे जर फॉलो कराल तर काय फॉलो करायचं. नुसतं मागं मागं चालायचं आहे का. त्यांची अनुभव आहे तुम्हाला. अनुभव तिथं अनुभवाचा विषय आलाय. हा परी हृदयी स्वयंभूची असेल आहेच तो. आहेच तो. फक्त अनुवाद करायचा. अनुवाद केला होता. फक्त अनुवाद करायचा आहे. आणि अनुवाद व्हायला लागलाय म्हणून एवढे सगळे अंतकरण सकाळ सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती अगदी आतून बाहेर मोकळून येत असतात. नाही का कोंदून धरीन जीव देह भावे ओ होईल येणे कसा आले आणि मग स्थिरावले अंतरी. आपल्या ध्यानात विषय नाहीये असा विषय साधू संतांनी आमच्या अनुवादामध्ये आणलेला आहे. आमच्या कारण देहामध्ये तो नाहीये. तरीही दर्शन स्मरण आणि अनुवाद करून त्याच्यावरती आम्हाला आरूढ केलेला आहे. आपण होतो कुठं. सोमनाथचा 1000 वर्ष पूर्तीचा सोहळा का केला. स्मरण. हे तुमचं अधिष्ठान आहे. हे तुमचं अंतकरण आहे. हे आमचं सनातन शिवतत्व आहे. हा आमचा सनातन महादेव आहे. आणि हे मंदिर केवळ एका देवाचं रूपाचं प्रतीक नाहीये तर त्या ठिकाणी अखंड तेज ईश्वरी तेज अखंड वाहतंय. आणि हे त्यांनी जाणलं म्हणून त्यांचा शिवलिंगावर आक्रमण करण्याचा इरादा. आज पुन्हा पुन्हा हा विषय येतो चिंतनामध्ये. कोणत्याही पुरातन मंदिरामध्ये जावा हो आणि बघा त्या मंदिरामध्ये कोपेश्वर खिद्रापूरचं आज तिथं ते मंदिर आजही अजून दुर्लक्षित आहे. माझा आरोप आहे सरकारवर. येईल काउंटर फॉलो वरती. पण अजूनही हे पहा साधू संतांचं कार्य आणि राजकारण्यांचं कार्य. जरी राजकारणी तुम्ही त्या कारणासाठी निवडून दिलेले असले तरी साधू संतांचं अंतकरण तोपर्यंत शांत नाही. आता इथं शांतीचा अर्थ लावायचा. जोपर्यंत ज्यांना ज्या कार्यासाठी निवडून दिले त्यांना ज्या कार्यासाठी एकत्र केलंय ज्या कार्यासाठी त्यांच्यावरती संस्कार चालू आहेत ज्या कार्यासाठी बोध दिलेला आहे ज्या कार्यासाठी मत दिले ज्या कार्यासाठी युद्ध थांबवून काळ थांबवून बोध केलाय भगवंतांनी. आणि जोपर्यंत तो अर्जुन तो गांडीव धारण करत नाही जोपर्यंत अर्जुन तो दृढ भाव निर्माण आरूढ होत नाही जोपर्यंत अर्जुन देव देश धर्माच्या सनातन हिंदू राष्ट्राच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेत नाही तोपर्यंत त्यांना शांती नाहीये. आणि अशा वेळेला जर कुणाला वाटत असेल काय तुम्ही त्या भाजपच्याच गोष्टी करता काय तुम्ही त्या धर्माच्याच गोष्टी करता काय तुम्ही त्या पक्षाच्या गोष्टी करता काय तुम्ही त्या ह्याच्याच गोष्टी करता त्या वेळेला साधू संतांचं अंतकरण परत तळमळत आणि परत त्यांच्या मुखातून बाहेर पडतात विरोधाचे मज न साहेब वचन भाऊ होतो जीव कसा वीस. ऐकायला बरं वाटतंय का. ज्यांच्याकडे थोडासा विरोध आहे ना काय चाललंय हे
असा कुठं असतो का परमार्थ, चिटोऱ्यांचा परमार्थ, अजून काय काय. त्यांनी पहावे पुराणे विचारून, पहावे पुराणे विचारून. बघतच नाहीत इतिहासाचं पुनरागमन कसं कसं झालं. म्हणून सोमनाथाचं स्मरण करून द्यावं लागतं. म्हणून ब्रह्ममुहूर्तावरती सद्गुरु भजन झालं पाहिजे याचं स्मरण करून द्यावं लागतं. ही रीत बाबांनी परत प्रगट केली. कारण सनातन मध्ये ब्रह्ममुहूर्तावरच भजन आहे. हा सनातन योग आहे, हा सनातन विधी आहे, सनातन धर्माची विधी आहे. बघा आपली पहिली माणसं कधी चालू होईल. अनुवादावर आणलं आम्हाला बाबांनी, आम्हाला अनुवादावरती आणलं. आणि म्हणून ध्यानात काही गोष्टी आपल्या नाहीयेत, आपल्या प्रारब्धात नाहीयेत. पण संतांचा विनियोग असा आहे की नशिबापेक्षा जास्त आणि वेळेच्या अगोदर आम्ही त्या भावावर दूर जावे. आमच्या नाहीये प्रारब्धात असं शिवलिंग इथं प्रगट व्हावं. नाही, आमच्या प्रारब्धात आहे 5 बकऱ्यांची दावण. अजूनही चाललेच म्हणा काय काय ठिकाणी, नाही का. दागडीचे भाव कमी नाही आता. हा, कमी झाले, जरा कमी झालंय. पण ते खरी बरेच वाल्याचे वाल्मिकी झाले, नाही का. आणि तरी सुद्धा म्हणजे एवढं कारण देहामध्ये नसताना आणायचं शक्य आहे का हो? तुमच्या प्रारब्धातच नाही, ते तुम्हाला द्यायचं. बरीच उदाहरणं आहेत, नाही का. नाही म्हणे याच्या प्रारब्धात नाहीये, बरं जाऊ दे, भगवद्गीतामधलं आपण उदाहरण घ्या. हा, गेलं की म्हणे ते काय झालं याला, तर ते म्हणे त्याला मुलं होत नाहीत, नाही का. आणि मग मुलं होत नाही तर मग काय करायचं. काय नाही म्हणे, ते नशिबात नाही, नशिबात नाही तर मित्र मग नशिबाच्या पुढे मी काय करू शकत नाही. ठीक आहे, मग काही दिवसांनी मग काय, तो साधू महाराज तिकडून चालले होते आणि मग बोलले 1 रोटी देगा उसको 2 बच्चा. ऐकलं त्यांनी लगेच 1 रोटी, एवढं सगळं करून झालं 10 लाख 15 लाख हिंदिरा काय काय करून झालं. आणि मग परत आले की कसं काय म्हणे, तिकडं तू म्हणला त्याच्या नशिबात नव्हतं आणि 2-2 खेळतायत म्हणे दारात. एवढी खेळायला लागलेत की त्यांच्या खेळानं सगळे वैतागले, डोकेदुखी झाली. आता हे कसं काय झालं म्हणे. अरे काय सांगायचं म्हणे, ते मी काय करणारच नव्हतो कारण ते नशिबात नाही. पण ते साधू महाराज आले म्हणे, त्यांनी बोलले 1 रोटी देगा उसको 2 बच्चे होगा, आणि त्यांनी रोटी दिली म्हणे. आता मी काय करणार. म्हणजे सिद्धांताकडे या, कुणामुळे झालं, त्याच्यामुळे झालंय का नाही. ते जे साधू जे फकीर तिथून चालले होते 1 रोटी देगा सहज बोलते का, ते काय असं आता असं हे न बोलत होते का, सहज चाललं त्यांचं. बघा, सहज बोलणे हित. कधी कधी हे प्रमाण आपण फक्त उपदेशासाठी ऐकतो की बोलून उपदेश करतायत म्हणून. सहज बोलणे हित हा शब्द महत्वाचा, नाहीतर उपदेश करणारे भरपूर आहेत ना. हित अहित जाणणारा तत्वनिष्ठ महात्मा तेच सद्गुरू आहे. आणि म्हणून सहज बोलले ते 1 रोटी देगा. आता परत कुणी नंबर लावू नका तसा, हे घ्या आमच्या रोट्या. सिद्धांत समजून घ्या. प्रारब्धात नसताना महात्म्यांच्या मुखातून गेलं जा. काल कोणतरी बोललं इकडे 15-20 वर्षापूर्वी टँकरनं पाणी आणावं लागायचं. त्याच्यापूर्वी तर छावण्याच बघितलेत आपण, आणि त्या छावण्यामध्ये जनावर मरायची, उडून न्यावं लागायची. आज अशी परिस्थिती आहे की बाबा उन्हाळ्यात सुद्धा पाणी हटत नाही या भागात.
जे काय महात्म्यांच्या मुखातून गेला असेल नाही का, इकडला भाग जरा असा आहे, झालं पाहिजे, मग ती सगळी जुळणी पुढची त्यानं केली. असो तर ध्यानात आणावं लागेल. आणण्यासाठी दर्शन, स्मरण, अनुवाद झाला पाहिजे. आता ही जी क्रिया आहे आपली, यायचं, वैष्णव मेळावा करायचे, गोमाता पूजन करायचं, दिंडी अशी काढायची, त्या दिंडीमध्ये हे करायचं. गोमाता पूजन करून साजरा होणारा वैष्णव मेळावा दाखवा. हिंदूच्या वार्ता करतो आपण, वैष्णव मेळावा साजरे करतो आपण, मोठे मोठे करोडो रुपये खर्चून होणारे मेळावे आहेत. आज व्यासपीठेत आहे, 8-10 दिवस चालणार भागवत कथा आहेत. पण कुणी गोमाता तिथं पूजली आणून आणि संस्कार घडवले समोरच्या मंडळीवर. ही माता गोमाता पूजनीय आहे. ते संस्कार आमच्यावरती बाबांनी रुजवलेत. सहज त्यांनी एखादा विचार सांगावा, खरंच खरंच अंतकरण भरून येत. गाणं होते, कन्हैया कन्हैया तुझे आना पडेगा, वचन गीतावाला निभाना पडेगा. आणि तिसऱ्या याच्यामध्ये कोई तेरी गैया गवाली नाही, म्हणजे गौ गौ कोई तेरी गैया का वाली नाही बना, किंवा गवाली म्हणजे सांभाळली नाही. गवाळा, ग्वाळा आणि ग्वाळ करणारा नाही का, सांभाळायला कोण नाहीये. हा, तुम्ही तयार झाला, गाई सांभाळ तयार झाला. अमानत, हा त्याला, हा अमानत तेरी. ते काय तुझ्याशिवाय गाय कोण सांभाळत नाही असं त्या गाण्याला तू गेल्यामुळे गाई सांभाळत नाही. आता गाई सांभाळ कोण आहे ते? तुम्ही कोण आहात गाई सांभाळ? तुम्ही कोण आहात? त्याच्याशिवाय म्हणून तुझ्याशिवाय कोण गाई सांभाळत नाही, त्या गाण्याचा अर्थ असा आहे. आणि तू गेल्या सगळे कौस आले, सगळे गाई झाले. तू कधी येणार? कद्या कद्या काय आना पडेगा आला किती गायसाठी आला की कद्या आला नाही. ज्यावेळी गायी पोचतात म्हणजे कद्या आलेला आहे. लक्ष ना, लक्ष तसं वसंत आला दिसला तुम्हाला, लक्षण ओळखायचं वसंत आला. तसं गाय पाळायचं म्हणजे काढण्याशिवाय गाय कोण पाळतच नाहीये. समजलं का? कारण आलं की नाही, अमानत तेरी ये संभाळली नाही. आणि आज बाबांनी आम्हाला त्या कार्यासाठी निवडलेलं आहे. आम्हाला त्या कार्यासाठी बाबा प्रेरित करतायत. असं नाही की केवळ उपदेश करून प्रेरित करतायत, स्वतः स्वतःची काया झिजवत आहेत, स्वतः प्रत्यक्ष जमिनीवर उतरून दाखवत आहेत की हे वृक्षांची काळजी अशी घ्या. आजही त्यांच्याबरोबर या वयात झाडं लावण्याचं किंवा वृक्ष संवर्धन कार्य करताना त्यांच्या बरोबर जर काम करायचं असेल दिनेश भाऊ, तर बरीच मंडळी पहिल्यांदाच लांब काहीतरी काम करतात असं दाखवत असतात. म्हणजे मी बिझी आहे हा, कोणाला तरी मग. आणि मग नेहमीचे जे आहेत ना, बाबा म्हणतील ते, बाबा म्हणतील तसं, बाबा पण त्यांनाच बोलवतात. मोठे भाऊ तू तिकडं, किशोर, आकाराम, चला हे करायचं. आणि तुमचा अनुभव असेल, परवा ते डावीकडल्या साईडला किती गवत होतं डाव्या मुंबईकरांना, आणि आले बाबा आणि तिथून जे चालू केलं ते आजपर्यंत सगळं ढकलत नेलं. नंतर खुर्च्या टाकून सगळे बसलेत. काय मस्त वाटतंय, काय भारी वाटतंय. म्हणजे फक्त पांडवांनीच ते खांडववन चिखली मधला तोच अनुभव आहे. खांडववनाचं इंद्रप्रस्थ बनवण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये बाबा निर्माण करतायत. त्या कृतीवरती आम्हाला आणतायत. हे फक्त कार्यापुरतं मर्यादित नाहीये. हे संस्कार आमच्या DNA, RNA, जीन्सवर व्हायला लागलेले आहेत. आणि याच्यातून आमचं नवीन संचित तयार होणार आहे, ज्यामध्ये बाबाही पुन्हा असणार आहेत आणि आम्हीही पुन्हा असणार आहे.
केवळ आणि केवळ देव देश धर्म सनातन हिंदुत्वाच्या कार्यासाठी. संसारी धुणे येण्यासाठी परत नाही आपण. आणि अजूनही संसारी धुणं धुण्यालाच प्राधान्य मिळत असेल, प्राधान्य देत असाल आणि कुठेतरी आत अवरोध निरोध होत असेल तर त्यांचा जीव मात्र कासावीस होतो. आणि मग फक्त मिठी मारायची, दर्शनाला यायचं, दर्शनाची गडबड करायची, त्यांना काहीतरी चालायचा प्रयत्न करायचा, ही भक्ती नाहीये त्यांची. त्यांची भक्ती ही प्रत्यक्ष कृतीमध्ये आहे. आणि मग ध्यानातून मनात येण्यासाठी बाबांनी आपल्याला म्हटले बोध हा श्वासावर केलाय, श्वासाचा बोध मनावर गेला पाहिजे, मनाचा बोध इच्छेवर गेला पाहिजे, इच्छेचा बोध सर्व रोमापर्यंत गेला पाहिजे. आज आम्हा विश्वात्मके देव मंडळींच्या प्रत्येक साधकाचा रोम रोम भजन करत असतोय. ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः. आज आमच्या प्रत्येक साधक मंडळीचा रोम रोम भजन करत असतोय. हर हर. आज आमच्या विश्वात्मके देव साधक मंडळीचा रोम रोम भजन करतोय. जय गोमाता. आज आमच्या विश्वात्मके देव साधक मंडळीचा प्रत्येक रोम रोम निज ध्यासाला लागलाय. मज दास करी त्यांचा, संत दासांची या दासांचा, घेईन मी जन्म याच साठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. जय.